चालू झाल्यापासून डीजेचा आवाज पलीकडे वाढलाय, परंतु काही फरक पडत नाही। यांचा आवाज दाबण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये आहे। याच्या डीजेच्या आवाजाने आम्हाला काही फरक पडत नाही। अशा चिल्लर गोष्टीला आम्ही दुर्लक्ष करतो। आज गृहराज्यमंत्री आहे, आदेश आताच देऊ शकतो, पण मला वातावरण बिघडवायचं नाही। शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी। शिवसेनेच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचं आव्हान, कोणाला कसं दाबायचं, अकोलेत मंत्री चिडले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं भाषण सुरू झालं आणि डीजेचा आवाज वाढला। महायुतीतल्याच आमदारानं थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना आव्हान दिलं। त्यांना सोडाच, पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आव्हान देण्यात आलं होतं। जे एकनाथ शिंदेच्या वेळी झालं तेच गृहराज्यमंत्री यांच्या भाषणाच्या वेळी झालं। भाषण सुरू झालं आणि समोर डीजेचा आवाज वाढला। 2 वर्षात लागोपाठ घडलेले डीजेचे राडे नेमके काय आहेत, अकोले मतदारसंघात महायुतीत कसा राडा पेटलाय, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। अकोले तालुका आदिवासी बहुल तालुका आहे। महाराष्ट्रातील मोठा आदिवासी दिन या ठिकाणी दरवर्षी होत असतो, पण या दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग 2 वर्ष ज्या घटना घडल्यात त्यांनी महायुतीमधील मतभेद आणि आव्हानं समोर आणली आहेत। या सगळ्या राड्याची पाळंमुळं नीट समजून घ्यायची असतील तर आपल्याला जरा मागे जावं लागेल। गेल्या वर्षीच्या 9 ऑगस्ट 2025च्या आदिवासी दिनाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अकोले तालुक्यात आले होते। शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। राज्याचा उपमुख्यमंत्री जेव्हा एखाद्या तालुक्यात येतो तेव्हा राज्य शिष्टाचारानुसार आणि युतीचा धर्म म्हणून स्थानिक आमदारांना तिथे उपस्थित राहणं, मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं अपेक्षित असतं। परंतु अकोले मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांनी मात्र वेगळाच पवित्रा घेतला। ते उपमुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेले नाही, मात्र जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं नेमकं त्याच वेळी आमदार किरण लहामटे यांनी सभास्थळाच्या जवळून मोठी रॅली काढली। या रॅलीत मोठ्या आवाजाचे डीजे सिस्टीम्स लावण्यात आले होते। उपमुख्यमंत्री बोलत असताना त्या डीजेचा आवाज एवढा मोठ्याने वाढवण्यात आला, हा थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षाला दिलेलं आव्हान होतं। त्यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आणि उपमुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी काही अंशी बळाचा वापर केला, ज्यावरून नंतर राजकारणही तापलं। परंतु स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयमी भूमिका घेतली होती। भाषणात व्यत्यय येत असून त्यांनी तो आपलाच भाऊ आहे ना, कौतुकानं नाचतोय असं म्हणत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र बरोबर 1 वर्षानं म्हणजे 9 ऑगस्ट 2026ला पुन्हा एकदा तोच जागतिक आदिवासी दिन आला आणि अकोले शहरानं राजकारणाची पुनरावृत्ती पाहिली। यावेळी अकोल्यातील कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते। जेव्हा योगेश कदम यांचं भाषण सुरू झालं तेव्हा पुन्हा एकदा आमदार किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांचा डीजे सभास्थळाजवळ आला आणि मागच्या वर्षासारखा डीजेचा आवाज वाढवण्यात आला। मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा हा सलग दुसरा प्रयत्न होता। योगेश कदम यांनी व्यासपीठावरूनच कडक शब्दात आमदार लहामटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनावलं, डीजेचा आवाज वाढलाय, मी राज्याचा गृहराज्यमंत्री आहे, मी आत्ता आदेश देऊ शकतो, पण आदिवासी दिनाचा पवित्र सण असल्यानं मी आज ते करणार नाही असं गृहराज्यमंत्री बोलले। तर निवडणुकीच्या काळात कोणाला कसं दाबायचं ते आम्हाला चांगलं माहितीये। मुख्यमंत्र्यांचा आणि शिवसेनेचा आवाज दाबण्याची ताकद कोणातही नाही आणि तसा प्रयत्न केल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असा इशारा त्यांनी नाव न घेता आमदार लहामटे यांना दिला। त्यामुळे अकोले तालुक्यात महायुतीमध्येच दुफळी पडली आणि शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय। चालू झाल्यापासून डीजेचा आवाज पलीकडे वाढलाय, परंतु काही फरक पडत नाही। यांचा आवाज दाबण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये आहे। याच्या डीजेच्या आवाजाने आम्हाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही। शिवसैनिकाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि विशेष म्हणजे मारजू सारख्या आदिवासी नेत्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही। हे या निमित्ताने सांगतोय, काही फरक पडत नाही। निवडणुकीच्या वेळेला बरोबर कोणाला दाबायचं आम्हाला सगळं माहिती आहे। अशा चिल्लर गोष्टीला आम्ही दुर्लक्ष करतो। आज गृहराज्यमंत्री आहे, आदेश आताच देऊ शकतो, पण मला वातावरण बिघडवायचं नाही। आनंदाचं वातावरण आहे। सर्व आदिवासी बांधव आमचे आज दिवस हा साजरा करतायत। मला या दिवसाला कुठेही गालगट लागू द्यायचं नाही। आज मंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे, म्हणून जे काय करतात करू द्यात, काय फरक पडत नाही। आपल्याला फक्त आदिवासी बांधवांची हा डीजे वाद समजून घेताना अकोले तालुक्यातील त्रिकोणीय राजकीय समीकरणाकडे पाहणं गरजेचं आहे। अकोले तालुक्यात महायुतीचे 3 पक्ष आहेत। पहिल्या बाजूला आहे सध्याचे आमदार किरण लहामटे, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत। 2029 मध्ये त्यांनी पिचड यांच्या अनेक वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लावत विजय मिळवला होता।
दुसऱ्या बाजूला आहेत मारुती मेंगाळ, जे आदिवासी ठाकर समाजाचे प्रभावी नेते मानले जातात. मारुती मेंगाळ हे शिवसेना शिंदे गटाचे उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रमुख आहेत. मेंगाळ यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवर मोठा जनाधार आहे. विशेषतः ठाकर समाजात त्यांचं मोठं वर्चस्व आहे. तिसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड यांचं पॅनल आहे. पिचड कुटुंबानं अनेक दशके अकोले तालुक्यावर एक छत्री अंमल चालवलाय. 2019च्या पराभवानंतरही पिचड गटाची ताकद तालुक्यात टिकून आहे. वैभवराव पिचड हे भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या त्रिकोणीय रचनेमुळे अकोले महायुतीमध्ये वर मित्र आणि खाली शत्रू अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या पातळीवर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार हे एकत्र येऊन सरकार चालवत आहेत, परंतु अकोले तालुक्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. या संघर्षाचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट नक्की कोणाला मिळणार आहे. जर जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला गेली आणि किरण लहामटे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर मारुती मेंगाळ यांच्या शिवसेनेचे आणि वैभवराव पिचड यांच्या भाजपचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि भविष्यातील वर्चस्वासाठी हे तिन्ही नेते सध्या शक्ती प्रदर्शन करत आहेत. 9 ऑगस्टच्या कार्यक्रमात झालेला डीजेचा वाद हे केवळ 2 पक्षांमधील अंतर्गत भांडण नव्हतं, तर ते आमदार किरण लहामटे यांनी शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना दाखवलेलं शक्ती प्रदर्शन होतं. हा मतदारसंघ माझा आहे आणि इथे माझीच रॅली मोठी निघणार असा संदेश लहामटे यांना द्यायचा होता. या उलट शिवसेनेचे मारुती मेंगाळ हे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना आणून लहामटे यांच्या विरोधात राजकीय दबाव गट तयार करण्याचा प्रयत्न करत होते. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यासपीठावरून दिलेल्या इशाऱ्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. कदम यांनी निवडणुकीत कोणाला कसं दाबायचं हे आम्हाला माहिती आहे असं म्हटल्यामुळे महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा किती कठीण पातळीवर पोहोचली हे दिसून येते. अकोले हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात आदिवासी मतांचं विभाजन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी असलेल्या ठाकर समाजाची मतं आणि पिचड यांच्या पाठीशी असलेल्या कोळी महादेव आणि इतर समाजाची मतं मिळवून शिवसेना भाजप युती इथे लहामटे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते. किरण लहामटे यांना याची पूर्वकल्पना आहे, म्हणूनच ते महायुतीत असूनही उपमुख्यमंत्र्यांच्या किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून स्वतःची स्वतंत्र चूल मांडत आहेत. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत केलेला प्रकार आणि यावर्षी गृह राज्यमंत्र्यांच्या भाषणात केलेला प्रकार हा लहामटे यांच्या रणनीतीचा भाग आहे. वरिष्ठांच्या दबावापुढे झुकणार नाही असं ते दाखवून देतात. या एकूण प्रकारामुळे अकोले तालुक्यातील राजकारणात येणाऱ्या दिवसात प्रचंड मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मारुती मेंगाळ यांच्या रूपानं शिवसेनेनं अकोल्यात मोठी ताकद निर्माण केली आहे, तर वैभवराव पिचड यांच्या रूपानं भाजपकडे जुनी आणि हक्काची मतपेढी आहे. या दोन्ही नेत्यांचा विरोध असताना किरण लहामटे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तरी त्यांना निवडून आणणं अत्यंत कठीण जाईल. या उलट जर ही जागा शिवसेना किंवा भाजपकडे गेली तर किरण लहामटे बंडखोरी करण्याची किंवा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोल्यातील हा डीजे वाद म्हणजे शांततेच्या काळात महायुतीमध्ये धुमसणाऱ्या अंतर्गत युद्धाची पहिली ठिणगी आहे, ज्याचा भडका आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी उडणार आहे हे स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.